मस्त अशी तयार झालेली आहे। किती सुंदर दिसत आहे, कलर टेक्स्चर एकदम भारी, तोंडात टाकताच विरघळेल इतकी पौष्टिक। याच्यामध्ये ना मावा आहे, ना खवा आहे, ना काहीच आहे, फक्त शेंगदाण्यापासून पौष्टिक अशी आपण इथे बर्फी उपवासाची बनवली आहे। पांडुरंगाला नक्कीच आवडेल। मंडळी, रामकृष्ण हरी। घरोघरी उपवासाचे सुगंध असा दरवळतो आषाढी एकादशीचा, आणि विठुरायाचा नामस्मरणात हा आपली आषाढी एकादशी जात असते। तर याच आषाढी एकादशीसाठी खास आपल्या विठुरायाला आवडती आणि आपल्या पांडुरंगाची सगळ्यात आवडती अशी आपण आज इथे गोडाचा पदार्थ बघणार आहोत, आणि तो आषाढी एकादशीला आपण करायलाच पाहिजे। वारकरी संप्रदायातील आणि आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यांसाठी हा खूप उत्साहाचा दिवस आहे, आणि घरोघरी या आनंदाच्या वातावरणात मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो म्हणजे गोडाचा पदार्थ। तर चला तर मग हा गोडाचा पदार्थ बनवायचा कसा, त्यासाठी आपण सुरुवात करूया। अतिशय कमी गॅसवर, अजिबात जळता कामा नये असे हे भाजून घ्यायचे आहे थोडेसे। तर बघा, ही मस्त असे मी आता इथे भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवा, कमी गॅसवरच मस्त भाजून घ्यायचा, कलर बदलेपर्यंत थोडासा, जास्त अजिबात भाजू नका, त्याचे साल निघले पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे। आणि आपण या आषाढी एकादशीला हा गोडाचा पदार्थ नक्कीच केला पाहिजे म्हणजे, कारण फराळाचं ते दिवशी सकाळ आणि संध्याकाळ आपण फक्त फराळाचं करतो, तर देवाला पांडुरंगाला नैवेद्यासाठी देखील आषाढी एकादशीला हा गोडाचा पदार्थ नक्कीच केला जातो। आता आपले शेंगदाणे बघा मस्त खरपूस भाजलेले आहेत। हे बघा, शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण गॅस बंद करून हे शेंगदाणे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं। याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडेसे बदाम, आणि सोबतच इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। तुम्ही याच्याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरीही चालतं, पण छान टेस्ट येते खोबरं। आणि हे बदाम आपल्याला या मिठाईमध्ये ॲड करायचे आहे। बदाम आणि हे जे आपण सुकं खोबरं याच्यामध्ये तुपामध्ये भाजून घेत आहोत ना, हे जे भाजून टाकल्याने याला जे टेक्स्चर येतं ते अगदी मावा आणि पनीर टाकल्यासारखं टेक्स्चर येतं, आणि मिठाई खायला खरंच खूप उत्तम लागते। म्हणून बदाम आणि खोबरं हे अवश्य या मिठाईमध्ये तुपामध्ये भाजून घाला, जेणेकरून आपली जी मिठाई आहे ती एकदम हलवाईसारखी होईल। आता हे बघा, हे मस्त असं अशा पद्धतीचं भाजू द्यायचं बरं का, म्हणजे काय ना खूप छान त्याची टेस्ट लागते। मग बघा, हे जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते की नाही, हे शेंगदाणे एका ताटामध्ये घ्यायचे आणि याला थंड होऊ द्यायचं। थंड होऊन याची काय करायची, पूर्ण साल जितकी होईल तितकी काढा, जास्त नाही, म्हणजे तरीही असं काही नाही की आपल्याला पूर्ण साल याची काढावी लागेल। म्हणून जेवढी साल होईल ती शेंगदाण्याची ती साल आपल्याला काढून टाकायची आहे। शेंगदाण्याची होईल तेवढी मी साल काढून घेतलेली आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे हे शेंगदाणे घेतले भाजलेले ते पूर्ण बारीक काढून घ्यायचे आहे। तसंच याच्यामध्ये जे आपण हे बदाम आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते देखील आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्यासोबत बारीक काढून घ्यायचं। इतक्या मौसूत होतं ते मी हे मिक्सरमधून फिरवून घेते। तर हे बघा, हे मिक्सरमधून मस्त अशी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। या कढईमध्ये तुपामध्ये खोबरं आणि बदाम भाजून घेतले होते, त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचे, आणि या अर्धी वाटी पाणीमध्ये इथे मी घेतलेला आहे किसलेला गूळ। आता याचा आपल्याला पाक नाही बनवायचा मंडळी, याचा आपल्याला बनवायचा आहे फक्त हा गूळ असा विरघळून घ्यायचा। याचा जो आहे ना आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, फक्त वितळून घ्यायचा गूळ। पाक जर जास्त कडक जर केला ना तर आपली जी वडी आहे ती जास्त कडक होईल, त्याच्यामुळे अजिबात कडक करायचं नाही आहे, फक्त गूळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा। तर इथे बघा, मस्त असा आपला गूळ वितळलेला आहे, जेणेकरून याचा पाक नाही व्हायला पाहिजे। आता याच्यामध्ये गूळ वितळला थोडासा आहे, तर आपण परत एकदा थोडासा स्मॅश करून घेतो। हे बघा, लगेच थोडासा जो राहिला तो असा स्मॅश करून घेऊन घ्यायचा। आता याच्यामध्ये आपण हे जे मिक्सरमधून बारीक केलं होतं हे टाकून द्यायचं आहे।
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. हळूहळू मिक्स करा, जेणेकरून पाक हा सगळीकडे लागला पाहिजे. आपला गुळाचं जे आहे ना ते सगळीकडे लागलं पाहिजे. आता याला जे अगदी कमी गॅसवर फक्त 2 मिनटं होऊ द्यायचं, जास्त नाही, बिलकुल अजिबात जास्त होऊ देऊ नका. कमी गॅसवर 2 मिनटं याला होऊ द्यायचं आणि मग आपल्याला याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघा 2 मिनटांनी काय करायचं, एका प्लेटला तूप ग्रीस करा. तुपाने काय होतं, खूप मस्त स्मेल येतं. तूप किंवा तेल लावलं तरीही चालतं. मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. याला आपण जे बॅटर बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता हाताला सहन होत असेल तर असं याचं थापून घ्यायला मस्त. जास्त गरम असेल तर थोडंसं कोमट होऊ द्या आणि मग नंतर थापून घ्या. आता हे बघा मी असं पूर्ण हे थापून घेतलेलं आहे. याच्यामध्ये वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स लावा, जेणेकरून आपली बर्फी जी आहे अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तर पूर्ण थंडी झाली की नाही, आपल्याला हवा तो शेप याचा कट करायचा. थोडं थंड होऊ द्यायचं, जास्त थंड नका होऊ देऊ. थोडंसं मध्यम थंड असलं की मग याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. तर हे बघा मी तुम्हाला एक अलगदेची काढून देखील दाखवते. मी इथे मस्त असा स्क्वेअर शेप दिलेला आहे, बघू शकता. आपली इथे शेंगदाणा बर्फी मस्त अशी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहे, कलर टेक्स्चर एकदम भारी, तोंडात टाकताच विरघळेल इतकी पौष्टिक. याच्यामध्ये ना मावा आहे, ना खवा आहे, ना काही. इथे आपली ही बर्फी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका मंडळी. आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मंडळी. आणि ही बर्फी आवर्जून पांडुरंगासाठी बनवा. पांडुरंग नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि या आषाढी एकादशी निमित्त देवाच्या हीच प्रार्थना, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो. धन्यवाद मंडळी. रामकृष्ण हरी.